बारामतीच्या राजकारणात काही नावं अशी आहेत जी पदावर नसली तरी सत्तेच्या प्रत्येक हालचालीत दिसतात आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे किरण गुजर। पडद्यामागे राहून मोठमोठे निर्णय घडून आणणारा, नेत्यांना जोडणारा आणि योग्य वेळी योग्य चाल खेळणारा नेता म्हणून किरण गुजर यांची ओळख आहे। बारामतीच्या राजकारणात किरण गुजर यांची ओळख केवळ एक स्थानिक नेते किंवा नगरसेवक इतकी मर्यादित नाही, तर ते अजित पवार यांचे कान आणि डोळे म्हणून ओळखले जातात। याच किरण गुजर यांच्याविषयी अधिक माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय .com/महाराष्ट्र। खरं तर किरण गुजर यांची ओळख अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील एक मजबूत दुवा म्हणून आहे। पक्षातील अनेक मोठ्या निर्णयांमध्ये, निवडणुकीच्या रणनीतीमध्ये आणि उमेदवार ठरवण्यापासून ते माघारीपर्यंतच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे। एवढंच नाही तर सुरुवातीला अजित पवार म्हणजे अजित दादा राजकारणात येण्यामागचं कारण देखील किरण गुजरच आहेत। याचबरोबर सध्या सुरू असलेल्या बारामती पोटनिवडणुकीतही त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या माघारीच्या दिवशी किरण गुजर यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली। राजकीय गणित, अचूक ओळख, योग्य वेळी घेतलेले निर्णय हेच त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्य मानलं जातं। या आधीही म्हणजेच 2024च्या निवडणुकीतही किरण गुजर यांनी मोठी भूमिका बजावली होती। अजित पवार सुरुवातीला बारामतीतून लढण्यास उत्सुक नसताना किरण गुजर यांनी संपूर्ण मतदारसंघात पुन्हा संघटन उभं केलं। बूथ लेवल पासून नियोजन करत पक्षातील अंतर्गत मतभेद मिटवले आणि पराभवानंतर खचलेल्या गटाला पुन्हा उभं केलं। या सगळ्यामुळे अजित पवारांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा मानला जातो। फक्त एवढंच नाही तर नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्यातही किरण गुजर यांचा हातखंडा आहे। अमोल मिटकरी यांना आमदारापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तसंच अमोल कोल्हे यांच्या राजकीय प्रवासातही किरण गुजर यांचा मोठा सहभाग राहिला आहे। स्थानिक पातळीवर पाहिलं तर बारामती नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना किरण गुजर यांनी मोठा दबदबा निर्माण केला। शहराच्या विकासात आराखड्यापासून ते प्रत्यक्ष कामांच्या अंमलबजावणीपर्यंत त्यांचा सहभाग होता। अजितदादांच्या विकास कामांच्या पाहणीतही किरण गुजर यांचं नियोजन कौशल्य दिसून येतं। शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवलाय। विद्या प्रतिष्ठानमध्ये विश्वस्त म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांनी संस्थेमध्ये सुधारणा घडवून आणल्या। आधुनिक सुविधा, विशेषतः AI सारख्या नव्या तंत्रज्ञानावर भर देत त्यांनी संस्थेला दर्जा उंच केला। पवार कुटुंबाशी देखील किरण गुजर यांचे संबंध तितकेच जवळचे आहेत। सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांसारख्या अनेक नेत्यांशी ते सतत संवादात असतात। राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंबात संवाद टिकून ठेवण्यामध्ये किरण गुजर यांनी दुवा म्हणून काम केलं आहे। एकूणच पाहता किरण गुजर हे पदापेक्षा प्रभावाने मोठे असलेले व्यक्तिमत्व आहेत। बारामतीच्या राजकारणात त्यांचा शब्द अनेकदा अंतिम मानला जातो आणि म्हणूनच ते फक्त नेते नाही तर अनेकांसाठी आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात। बाकी किरण गुजर यांच्या कार्याबद्दल तुमची काय मत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।